राज्यात उष्णतेचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम आहे। अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने पुढील 3 दिवस रेड अलर्ट जारी केला आहे। त्यानंतरही 2 दिवस ऑरेंज अलर्ट लागू राहणार आहे। गुरुवारी या भागांमध्ये उष्णतेची तीव्रता असह्य झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। याशिवाय यवतमाळ, नागपूर, गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांनाही पुढील 5 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे। दरम्यान मध्य महाराष्ट्रात हवामानात बदल होत असून काही भागात पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे। पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे। कोकणातील काही जिल्ह्यात पुढील 5 दिवस ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे। तसेच ठाणे, रायगड, नाशिक, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातही हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। दरम्यान मॉन्सूनची प्रगती सध्या थांबलेली असली तरी पुढील 3 ते 4 दिवसात त्याच्या पुढील वाटचालीसाठी वातावरण अनुकूल असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे।